वाशिम हत्या प्रकरणातील 6 आरोपी अटकेत, इतर दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपींकडून वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांकडून जप्त। हत्येला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे नांदगावात वृद्ध महिलेची हत्या। संबंधित घटनेचा पोलिसांनी 24 तासात लावला छडा। एका संशयिताला मुंबईतून अटक। नाशिक पंचायत समिती कार्यालयात निवृत्त मुख्याध्यापकाचा दिव्यांग महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न। मुख्याध्यापकाला सोडून दिल्यानं कर्मचारी संतप्त। विनयभंगाचा गुन्हा दाखल। आरोपी फरार। चंद्रपुरातल्या वरोरा इथल्या नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांकडून 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग। वरोरा पोलिसांनी पॉक्सो आणि विनयभंगाचा दाखल केला गुन्हा, मात्र दोन्ही शिक्षक फरार। नागपुरातील रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा सीआयडी तपास करणार। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश। अपघातातल्या मृताच्या भावानं केली होती हायकोर्टात याचिका। इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात चिप लावून भंगाराची हेराफेरी। चंद्रपुरातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या सरकारी कोळसा कंपनीतला प्रकार। 4 गुन्हा दाखल। जहाल माओवाद्यानं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर केलं आत्मसमर्पण। त्याच्यावर 6 लाख रुपयांचं होतं बक्षीस। केदार उर्फ मन्या किंजो नैताम असं नक्षलवाद्याचं नाव। एकूण 34 गुन्ह्यांमध्ये होता सहभाग। परभणीमधील अनेक गावांमध्ये विविध रोगांचा सोयाबीनवर प्रादुर्भाव। यामुळे सोयाबीनचं उत्पादन 50%हून कमी होणार। नुकसानग्रस्त सोयाबीनचे पंचनामे करून नुकसान भरपाईची प्रहार संघटनेची मागणी। नाशकात गणेश मंडळांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। शहरातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी आक्रमक। गावातून बाहेर जायला रस्ता नसल्यानं नदीच्या कमरे इतक्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास करण्याची नागरिकांवर वेळ। जळगावातल्या अमळनेरमधील सात्री गावातला प्रकार। बोरी नदीवर पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी। निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये लोकांचे जीव जात असल्याचा ठाकरे गटातले नेते कुलभूषण पाटलांचा आरोप। 2 महिलांचा अपघातात मृत्यू झाल्यानं ठाकरे गट संतप्त। शालेय पोषण आहारातील मसाल्याच्या बंद पॅकेटमध्ये आढळली मृत पाल। अकोल्यातल्या तळेगाव जिल्हा परिषद शाळेतला प्रकार। जिल्हा परिषदेच्या सभेतही मुद्दा उपस्थित। वाशिमच्या मालेगावमध्ये एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत 2 लुटारूंची पोलिसांनी शहरात काढली धिंड। दोघांवर गुन्हा दाखल। गुन्ह्यात वापरण्यात आलेलं शस्त्र आणि मोटरसायकलही पोलिसांनी केली जप्त। माळशिरस तालुक्यात तलाठी शोधून देणाऱ्याला 5,000चं बक्षीस। नुकसानाच्या पंचनाम्याला तलाठी जागेवर नसल्यानं युवा सेनेच्या वतीनं दवंडी आंदोलन। जालन्यामध्ये शालेय विद्यार्थिनींना पोलीस प्रशासनाकडून स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण। पोलिसांकडून दीदी काका उपक्रमांतर्गत शाळेत जाऊन दिले धडे। खास प्रशिक्षकांची नेमणूक। तब्बल 21 वर्ष बंद असलेल्या बोरवेलमधून अचानक 50 फूट उंच पाण्याचे फवारे। नंदुरबारच्या खोंडामळीमधली घटना। बोरवेलचं पाणी आटल्यानं शेतकऱ्यानं दगड ठेवून बोरवेल केली होती बंद। पावसामुळे बोरवेलला आलं पाणी। आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूया। लोकसभेमध्ये फटका बसल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या